शहरात पुन्हा एकदा स्मार्ट मीटर लावण्याची तयारी सुरू झाली आहे। वीज ग्राहकांची कसलीही व कुठलीही मागणी नसताना वीज ग्राहकांना जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्याचा महावितरण कंपनीची मोहीम सुरू आहे। या मीटरमुळे ग्राहकांचा कुठलाही फायदा होणार नाही, उलट ग्राहकांच्या माथी हे मीटर मारत असल्याने शासनाने स्मार्ट मीटर लावण्याचे धोरण रद्द करण्याची मागणी गणेश भाऊ चौकसे मित्र मंडळाच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। महावितरणाचे व्यवस्थापकीय संचालक यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद आहे की खामगावमध्ये जीनियस कंपनीकडून स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे। वास्तविक 2023 विद्युत अधिनियमनुसार ग्राहकांना आपणास कोणते मीटर बसवण्यात यावे याबाबत स्वातंत्र्य आहे। तसेच ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसवणे बेकायदेशीर आहे। ग्राहकांची मीटर सुस्थितीत असताना पण मीटर बदलण्यात येत आहे। तसेच नवीन वीज पुरवठा घ्यायचा असल्यास ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची सक्ती करण्यात येत आहे। ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय मीटर लावण्यात येऊ नये त्याबाबत भरपूर तक्रारी होत आहेत। विजेचे सध्याचे मीटर बदलून स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार आहे। हे मीटर एखाद्या मोबाईलप्रमाणे कार्य करणार आहे। रिचार्ज संपला की मोबाईलची सेवा बंद होईल, याचा ग्राहकांना मनस्ताप होईल। तसेच काही खासगी कंपन्यांना याचा फायदा होईल। त्यामुळे स्मार्ट प्रीपेड मीटर लावू नका अशी मागणी महावितरणचे मुख्य अभियंता यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे। हे निवेदन गणेश भाऊ चौकसे मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश भाऊ चौकसे यांच्या सहनिशी पाठविण्यात आले आहे।